हवन करून आम्ही नुकतेच उठलो होतो. आमची 2 मुले प्रतीक आणि पूर्वा हे देखील आमच्यासोबत हवनाच्या वेळी बसले होते. हा शांती हवन आम्ही बाबा म्हणजेच माझ्या सासऱ्यांसाठी ठेवला होता. यावेळी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांची उपस्थिती होती. पूजा हवनानंतर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य त्यांच्या सहकार्यासोबत पदार्थ, खीर, पुरी आणि मिठाई बनवत होते. आलेल्या पाहुण्यांना आम्ही हात जोडून विनंती केल्यानंतर लोक जेवायला बसण्यासाठी थांबू लागले. तेव्हा एका वयस्कर व्यक्तीने सांगितले की बाहेर जमलेल्या सर्व विकारांना आधी खायला द्यावे. बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भुकेल्या आणि विकाऱ्यांना तृप्त करण्यासाठी त्यांच्यासाठी आधी जेवण पाठवण्यात आले आणि नंतर मंडपात बसलेल्या सर्व लोकांना जेवण देण्यात आले. घराच्या आत मी आणि माझी नणंद आणि वहिनी ठेवलेले खाद्यपदार्थ बाहेर नेत होतो आणि दुःखात सामील झालेल्या महिलांना जेवण वाढत होतो. भाऊ आणि पुतणे पुरुष वर्गात वाढण्याचे काम करत होते. जसा अन्नाचा वास माझ्या नाकात जात होता, तशी मला भूतकाळातील कितीतरी गोष्टींची आठवण येऊ लागली. अशा प्रकारचे जेवण बाबांना किती आवडत असायचे. आवडीच्या जेवणासाठी कितीतरी वेळा ते विनवणी करायचे. पण रमाकांतने एकतर त्यांना हे सर्व देण्यास नकार दिला होता किंवा फारच थोडे देण्यास सांगितले होते. त्यामुळे बाबा कधीच जेवणासाठी समाधानी झाले नाहीत. आज एवढे पदार्थ इतरांना खाऊ घालून आपण सुख मिळवू शकू की बाबांच्या आत्म्याला समाधान मिळू शकेल, या सगळ्याचा विचार करून मी अस्वस्थ झाले होते. जे घडले ते योग्य की अयोग्य याचा विचार करायला वेळ कुठे होता. पण मन एखाद्या जिद्दी मुलासारखे भूतकाळाला माझ्या डोळ्यासमोर आणण्यासाठी पुन्हा पुन्हा ढकलत राहिले. मला तिथे ठेवलेल्या चटईवर बसायला लावले. लहान बहीण प्रभा हिने जेव्हा मला शांत बसलेले पाहिले, तेव्हा तिला समजले की माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूमुळे मी दुःखी आहे. ती मला समजावू लागली, ताई धीर धर, असे करून कसे चालेल? तू इथे अशी दुःखी आहेस, तिकडे भाऊजीही नाराज बसले आहेत. बाबा हे देवासारखे होते, पण देवाच्या घरातही चांगल्या माणसांची गरज असते. उठ आणि आनंदाने आणि आदराने त्यांना निरोप द्या, म्हणजे त्यांना मुक्ती मिळेल. प्रभासोबत दीप्तीही मला समजावत होती. दीप्ती माझी चुलत बहीण होती. मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि गुदमरलेल्या आवाजाने रडू लागले. मी पण विचार करते की ती काय बोलत आहे. माझ्या दुःखाचे कारण काहीतरी वेगळेच होते. बाबांची अशी मुक्ती होईल असे मला कधीच वाटले नव्हते. दुसरीकडे रमाकांतही आपल्या वडिलांचा श्रावणकुमार असल्यासारखा वागत होता. आता माझे दीरही आले होते. मोठे दीर आणि त्याची पत्नी डॉक्टर होते. दोघेही मिळून शहरात त्यांचे मोठे नर्सिंग होम चालवत होते. 20-30 लोकांचा स्टाफ होता आणि जावेच्या वडिलांनी दिलेल्या जमिनीवर शहराच्या मध्यभागी मोठी इमारत बांधली होती. धाकटा दीर दुसऱ्या शहरात एका खाजगी बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनियर होता. कंपनीने दिलेली गाडी, बंगला आणि सर्व सुविधा उपलब्ध होत्या. मुलांच्या परीक्षा जवळ आल्याने जाऊ येऊ शकली नाही. पांढरे धोतर आणि कुर्ता परिधान केलेल्या रमाकांतला अनेकांनी घेरले होते. लोक शोक करायला येत होते. आमचे सांत्वन करण्यासाठी ते थोडा वेळ थांबायचे, नंतर जेवण करून निघून जायचे. सत्य काय आहे हे कोणालाच माहिती नव्हते. रमाकांतच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला, त्यापूर्वी काय घडले होते, रमाकांत जे काही सांगत होते तेच सत्य म्हणून स्वीकारत होते. संशयाला वाव नव्हता. घडणारी घटना कोण टाळू शकत नाही. अमरत्व घेऊन कोण आलंय, हे ऐकून ऐकून माझे कान किटले. या लबाडीच्या जगात असे काही लोक नाहीत का जे प्रामाणिकपणे म्हणू शकतील की रमाकांत, तुला तुझ्या वडिलांची दया नाही आली का? त्यांना कसे वागवले गेले? त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती यासाठी योग्य नाही हे माहीत असतानाही त्यांना कुंभमेळ्यात घेऊन जाण्याची काय गरज होती? तिथे त्यांचा मृत्यू कसा झाला? पिता पुत्र यांच्यातील चिरंतन विश्वास, आपुलकी आणि सहानुभूती आज पैशाच्या आणि स्वार्थाच्या पुढे नष्ट झाली आहे का? सामान्य परिस्थितीत मृत्यू होणे ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु कपटाने मृत्यू घडवणे हा एक गंभीर गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीची उपस्थिती किंवा अनुपस्थिती, त्याचे जीवन किंवा मृत्यू हे कुटुंब आणि समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आनंद आणि दुःखाचे कारण बनू शकते. अंत्ययात्रेच्या वेळी मी शांत बसले होते, पण मी ते सर्व विसरू शकते का? मनातल्या मनात मी स्वतःला या गुन्ह्यात सामील समजत होते. जर ते मान्य नसेल तर मला अपराधी का वाटेल? पण ते रमाकांतचे वडील होते. माझ्यापेक्षा त्यांना त्यांच्या सुखदुःखाची जास्त काळजी असायला हवी होती. बाबांचे स्वतःचे रक्त रमाकांतच्या नसात धावत होते. माझे दोन्ही दीर जाऊ बेफिकीर आणि जबाबदारीपासून मुक्त होते. मुलाचेही पालकांप्रती काही कर्तव्य असते याचा त्यांना विसर पडला होता.
माझ्या सासूबाईंच्या मृत्यूपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. सासूबाई स्वतः एवढ्या कर्तबगार होत्या की बाबांसोबत त्या स्वतःची पूर्ण काळजी घेऊ शकत होत्या. हे सर्व घडले ते सासूबाई गेल्यानंतर घडले. पत्नीच्या मृत्यूनंतर बाबांना असे काय झाले की ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ झाले हे माहीत नाही. कधी ते चवीने खात पीत, तर कधी भरलेले ताट फेकून देत असत. कधी ते सारखे बडबडायचे, तर कधी उदास होऊन 2-2 दिवस पडून राहायचे. अनियमित दैनंदिन दिनचर्या आणि देखभालीच्या अभावामुळे ते लवकरच आजारी, चिडचिडे आणि अशक्त झाले होते. तंद्रीमध्ये ते मूर्खासारखे काहीतरी बोलायचे आणि ओरडायचे सुद्धा. म्हातारपणी शारीरिक ताकदही कमकुवत होते. बाबांची अशी विचित्र अवस्था झाली होती. सासूबाईंनी बनवलेल्या पकोड्यांची चव त्यांना अजून आठवायची आणि कधीकधी इडली चटणीची आठवण आल्याने त्यांच्या तोंडातून लाळ टपकायची. कधी संधी मिळताच ते किचनकडे जायचे आणि थरथर कापत काहीतरी तयार करण्याचा मनापासून प्रयत्न करायचे. वृद्ध आणि मुले समान आहेत हे खरं आहे. बाबांची पचनशक्ती जाणून आम्ही अनेकदा त्यांच्या वाजवी आणि अवास्तव मागण्या नाकारायचो. अशावेळी बाबांचे असहाय्य रूप मी कसे विसरणार. कधीकधी मी दयावून त्यांना हवे ते खायला देत असे आणि नंतर मलाच घाण आणि दुर्गंधीला सामना करावा लागायचा. डॉक्टरांना बोलवले की रमाकांतला संशय यायचा आणि ते माझ्याशी भांडायचे आणि साफसफाईसाठी मदत मागितली तर चिडायचे आणि बाबांनाही शिव्या द्यायचे. आपला स्नेह, प्रेम आणि कमावलेले सर्व पैसे आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी खर्च करणाऱ्या बाबांना आपल्यातील आनंदाच्या क्षणातही सहभागी होऊ दिले गेले नाही, ही खेदाची गोष्ट आहे. एकदा बाजारातून काही खायला दिलं रमाकांतने बाबांच्या चहात जुलाबाच्या गोळ्या मिसळल्या. त्यामुळे ते खाटेवरच पडून राहिले आणि पुन्हा बाहेरचे काही न खाण्याबद्दल माफी मागत राहिले. रमाकांत माझा नवरा होता. माझ्या आत बसलेली भारतीय सुसंस्कृत स्त्री त्यांना विरोध कशी करू शकते. पण रमाकांतच्या आत दडलेली वाईट वृत्ती अनुभवून मी थरथर कापत असे. असे दिवस बघण्यासाठी बाबांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला असेल का? चालायला बोलायला शिकवले असेल का? ही व्यक्ती मी वृद्ध, अशक्त, आजारी किंवा बेशुद्ध असताना माझ्याशी असेच करू शकते का? मग त्यानंतर मला रमाकांत अज्ञात, विचित्र, क्रूर आणि हिंसेचे मूर्तिमंत रूप वाटले होते. माझ्या मनात चालू असणाऱ्या विचारांमुळे माझ्या पतीबद्दलचे प्रेम, आपुलकी आणि आदर हळूहळू द्वेषात बदलू लागला. उद्या आमची मुले, प्रतीक आणि पूर्वा हे सगळे किंवा त्याहूनही जास्त करू लागले तर काय होईल? मला काळजी वाटायला लागली. पण क्रूरतेबरोबरच रमाकांतचा धूर्तपणा कमी नव्हता. त्याने जे काही केले ते आपल्या मुलांनाही कळू दिले नव्हते. आपण इतके मुखवटे का घालतो? माझ्या दोन्ही दिरांना सोनं, पैसा, घर तसेच बाबांची गरज नव्हती, म्हणून बाबा आमच्याकडे राहिले आणि त्यांनी त्यांची सर्व संपत्ती रमाकांतच्या नावावर लिहून दिली होती. आता ओळखीच्या आणि नातेवाईकांसमोर बाबांच्या जाण्याचे सगळ्यात जास्त दुःख वाटते असं आणत होते. पण बाबांची सुटका झाली हे चांगलेच आहे, याची सर्वांच्या मनात खात्री होती. पण मुक्तीचा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे. बाबांसह आम्ही सर्वजण कुंभमेळ्यात आंघोळ करायला गेलो होतो. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अकाली मृत्यू मोक्षासाठी पुरेसा आहे, असे लोक आंधळेपणाने मानतात. पण एक माणूस म्हणून विचार करा की ज्याच्यात जगण्याची अदम्य इच्छाशक्ती आहे, ज्याला चांगले खाण्यापिण्यामध्ये आपल्या माणसात जगायचे आहे आणि ज्याला आपल्या कुटुंबासोबत राहण्यात आनंद वाटतोय, अशा म्हाताऱ्या माणसाला अकाली मरण पत्करावे लागले तर हा गंभीर गुन्हा नाही का? यासाठी काही शिक्षा नाही का? समाजाची रचना एवढी मोडकळीस आली आहे का की कोणताही बाप आपल्या मुलावर विश्वास ठेवत नाही? भविष्यात नैतिकतेचे भान केवळ कथांमध्येच राहील की कुठेतरी अपवाद म्हणून पाहिले जाईल? तुमचा असा विश्वास असेल की दैवी आणि राक्षसी शक्ती प्रत्येक माणसांमध्ये असते. आपण कोणाला जागृत ठेवतो हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाने आपल्या निष्पाप आणि निर्मळ मनाच्या दैवी शक्तीपुढे आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट कृतीचा हिशोब द्यावा. म्हणूनच मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारामध्ये आपण देवासमोर उभे असतो. मी विचारत असताना प्रभा पुन्हा आली आणि माझी विचाराची समाधी तोडली. दीदी जरा ऐका. पश्चातापाने अपराधीपणाने भरलेल्या माझ्या विचारांमध्ये अचानक व्यत्यय आला, म्हणून मी सैरभैर होऊन पाहू लागले. नाही, मी काही केले नाही. रमाकांतने केले. बाबांचा हात रमाकांतने नदीच्या खोल प्रवाहात सोडला होता. मी प्रतीक आणि पूर्वासोबत किनाऱ्यावरच होते. बाबांचे ते भीतीदायक डोळे आणि पसरलेले हात कधी विसरता येतील का? बेटा, आम्हाला सोडून जाऊ नकोस. त्यांचे शेवटचे शब्द रात्रंदिवस माझ्या कानात ऐकू येतात. रमाकांतलाही असेच होत असेल का? मी मान हलवून नकार देत होते. बाबा वाचतील.
ते एक दिवस येतील असे होऊ शकत नाही. ते जिवंत आहेत. मग हा शांतीपाठ का? तुम्ही जेवण का करत आहात? आमच्या घरी कोणीही मेलेले नाही. प्रभाने मला गदगद हलवले आणि काळजीच्या स्वरात रमाकांतला हाक मारली. रमाकांत आला आणि माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला, तू हे काय उलटे सुलटे बोलतेस? मग त्यांनी माझा हात धरला आणि सर्वांसमोर खोटी आपुलकी दाखवू लागले आणि मला बाबांच्या खोलीत नेऊन बसवले. माझे प्रतीक आणि पूर्वा, ज्यांना मी माझ्या रक्तमांसाने वाढवले, तेही रमाकांतप्रमाणेच एके दिवशी मला कुठल्या तरी कुंभात मोक्ष मिळवून देतील का? मी घाबरून बाबांच्या पलंगावर अंग चोरून बसले होते व बाहेर बाबांच्या मुक्तीचा विधी चालू होता माझ्याशिवाय. मी कोणासमोर काही सांगू नये म्हणून रमाकांतने दाराची कडी बाहेरून बंद केली होती. बाबांचे जाणे मला सहन झाले नाही व ग्लानीमुळे मला डोळा लागला आहे असे बाहेर सांगण्यात आले आणि मी आत विचार करत होते. अनेकांचे दोन चेहरे असतात, एक मुखवट्यावर, दुसरा त्यांच्या आत. ज्याच्या चेहऱ्यावरती अदम्य शांतता बरसत असते, अशा माणसाचा आतून खरा चेहरा हा दुष्टपणाचाच असतो. माझी आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.